आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याने खुनाच्या गंभीर गुन्ह्याची अवघ्या 3 तासात उकल करत 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत वेगाने आणि शिताफीने केलेल्या कारवाईमुळे पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। दिनांक 10 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यातील संख येथे संतोष शिवाप्पा बिरादार वय 42 हे आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले असताना आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या। अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। गोळीबारानंतर आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून शेताच्या दिशेने पलायन केले। या प्रकरणी मृत व्यक्तीची मुलगी श्रेयंती संतोष बिरादार वय 16 हिने उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 138/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103.135 तसेच आर्म ॲक्ट 3.525 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। घटनास्थळी पोलीस पथकाने पंचनामा व पाहणी केली। त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी क्रमांक 2 रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे हा संख ते दरिबडची मार्गावर असल्याची माहिती मिळाली। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी 2 स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले। पोलीस पथकाने आरोपी रोहित उर्फ नागेश जगदाळे वय 22 मूळ राहणार त्रिमूर्ती कॉलनी विश्रामबाग सध्या राहणार जाडर बोबला तालुका जत याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्यात महांतेश मलया स्वामी वय 35 राहणार दरिबडची तालुका जत यांचाही सहभाग असल्याचे कबूल केले। त्यानंतर पोलिसांनी जाडर बोबला ते माडगॅळ रोड लगत असलेल्या शेतातून आरोपी महांतेश स्वामी याला ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 4:57 वाजता अटक केली। कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना केवळ गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्पर हालचालीच्या जोरावर अवघ्या 3 तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात उमदी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश घसाडे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने, लक्ष्मण बंडगर, कावेरी मोटे, महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशुराम देशमुख, छाया बाबर, रेणुका कुंभरे, सोपान भंडे, सुदर्शन खोत आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे हे करत आहेत। आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडुदरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती। सदर पथके ही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महांतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरच्या दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।